नमस्कार. परमार्थाचा खरा मार्ग कोणता असा प्रश्न कधी पडलाय? या एका मोठ्या प्रश्नाचं एक असं उत्तर आहे जे आपल्याला चकित करून टाकेल. आणि हे उत्तर आपण शोधणार आहोत एका महान ग्रंथाच्या मदतीने. चला तर मग सुरू करूया. हाच तो प्रश्न आहे नाही का? आध्यात्मिक सत्य शोधण्यासाठी खरंच सगळं सोडून द्यावं लागतं का? अनेकांना वाटतं की हो, संसार आणि परमार्थ हे जणू काही दोन वेगळेच रस्ते आहेत. पण खरंच तसं आहे का की एकाच प्रवासात हे दोन्ही साध्य होऊ शकतं? बघूया ग्रामगीता आपल्याला काय सांगतेय. आपल्या परंपरेनुसार आयुष्याचा एक ठरलेला आराखडा आहे. हे 4 आश्रम. पहिला टप्पा म्हणजे ब्रह्मचर्य, म्हणजे शिक्षण घेण्याचा काळ. मग येतो गृहस्थाश्रम, जिथे आपण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतो. तिसरा आहे वानप्रस्थ, म्हणजे हळूहळू अलिप्त व्हायचं. आणि शेवटी संन्यास, मोक्षाचा मार्ग. अगदी सरळ सोपा मार्ग वाटतो हा, नाही का? पण इथेच एक ट्विस्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सावध करतात. ते म्हणतात, फक्त कपडे बदलले, घर सोडलं म्हणजे खरं वैराग्य आलं असं नाही. अनेकदा हा फक्त एक देखावा असतो, एक फसवा भ्रम. ग्रामगीतेत ना अशा ढोंगी साधूंचं अगदी खरोखरं चित्र रेखाटले. वरून तर अगदी विरक्त दिसतात, पण आतून मात्र राग आणि लोभाने भरलेले असतात. अगदी क्षुल्लक गोष्टींवरून भांडतात, चोरून संपत्ती साठवतात आणि आपल्या झोपड्या, पाळलेले प्राणी यांच्या मोहात पुरती अडकलेले असतात. मग ज्ञानाचा मूळ हेतू तर बाजूलाच राहतो. आणि बघा, हा श्लोक तर किती थेटपणे या ढोंगीपणावर बोट ठेवतो. जो अंगाला राख फासून स्वतःला संन्यासी म्हणवतो, पण त्याचं सगळं लक्ष आपली झोपडी सजवण्यात आणि देणग्या गोळा करण्यातच आहे, तो खरं तर संसाराचाच गुलाम आहे असं ते स्पष्ट सांगतात. हाच मुद्दा अधिक सोपा करून सांगण्यासाठी ग्रामगीतेत एक छोटीशी पण जबरदस्त कथा आहे. ती आपल्याला दाखवते की आसक्ती, मग ती कितीही लहान गोष्टीची का असेना, माणसाला त्याच्या मार्गावरून कसं भरकटवू शकते. तर गोष्ट आहे एका साधूची. त्यानं ठरवलं आता सगळं सोडून द्यायचं. सर्वस्वाचा त्याग केला आणि स्वतःकडे ठेवली फक्त एक लंगोटी. त्याचा हेतू एकदम स्पष्ट होता, पूर्णपणे अलिप्त राहायचं. पण खरी गंमत तर पुढे आहे. एक उंदीर रोज यायचा आणि त्याची ती एकुलती एक लंगोटी कुरतडायचा. आता या त्रासावर उपाय काय, तर साधूने एक मांजर पाळलं. बघा, एका छोट्याशा गरजेतून एक नवीन बंधन कसं तयार झालं. मांजर तर आलं, पण आता त्याला दूध कोण देणार? मग काय, साधूने एक गाय आणली. लंगोटीसाठी मांजर, मांजरासाठी गाय. बघता बघता आसक्तीची साखळी कशी वाढत चालली होती. आता गाय आली म्हणजे तिला चाराही पाहिजे. मग साधूने थोडी शेती करायला सुरुवात केली. ज्या ज्ञान मिळवण्यासाठी तो आला होता, तो मूळ उद्देश तर केव्हाच मागे पडला होता आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच चालल्या होत्या. आणि या कथेचा क्लायमॅक्स तर ऐका. एवढी सगळी शेती, धनधान्य सांभाळायला कोणीतरी हवं ना. मग लोकांनी सल्ला दिला, अरे लग्नच करून टाक ना. आणि त्या साधूने तेही करून टाकलं. म्हणजे बघा, ज्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून तो निघाला होता, त्याच बंधनात तो पुन्हा पुरता अडकला. या कथेचं सार काय, तर खरं परिवर्तन हे आतून व्हायला हवं. फक्त बाहेरून परिस्थिती बदलून काही होत नाही. त्या साधूची मूळ वृत्ती, त्याची आसक्ती बदललीच नव्हती ना, म्हणूनच तो पुन्हा संसारात ओढला गेला. ठीक आहे, तर आपण पाहिलं की खोटं वैराग्य काय असतं, पण मग खरा मार्ग कोणता? चला आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जिथे ग्रामगीता एक खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल उपाय सांगते. तर मग खरं वैराग्य म्हणजे नेमकं काय? तर ते घरदार सोडून पळून जाणं नाहीये. खरं वैराग्य म्हणजे मनातली आसक्ती, लोभ आणि तो मीपणा सोडणं. म्हणजे आपलं रोजचं काम करत राहून सुद्धा विरक्त राहता येतं. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, एका बाजूला आहे फक्त बाह्य देखावा, घर सोडणं, वेगळे कपडे घालणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे खरी आंतरिक अवस्था, म्हणजे निस्वार्थ सेवा, सगळ्यांबद्दल प्रेम आणि संपूर्ण समाजालाच आपलं कुटुंब मानणं. आणि आत्ता येतो या विचाराचा सर्वात अनपेक्षित आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारी भाग. तुम्हाला माहितीये, संत तुकडोजी महाराज इथे संन्याशापेक्षाही जास्त महत्त्व कोणाला देतात? ते देतात सामान्य गृहस्थाला. हो, आपल्यासारख्या घरात राहणाऱ्या माणसाला. कारण गृहस्थ हाच समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. विचार करा, तो विद्यार्थ्यांपासून संन्याशांपर्यंत सगळ्यांची सोय बघतो. पाहुण्यांची सेवा, सामाजिक कामांचा भार उचलणं, कुटुंबाचं पालनपोषण करणं आणि देशाची अर्थव्यवस्था चालवणं, या सगळ्या जबाबदाऱ्या तो अगदी शांतपणे पार पाडत असतो. आणि हा श्लोक बघा, तो तर गृहस्थाला सर्वोच्च स्थान देतो. संत त्याला जगाचे आई वडील म्हणतात. का? कारण तोच खऱ्या अर्थानं सगळ्यांचं पालनपोषण करतो.
हा त्याग आणि सेवेचा एक असा आदर्श आहे जो संसारात राहूनच साध्य करता येतो. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? हा ग्रंथ आपल्याला संसार आणि परमार्थ यांच्यात एक सुंदर बॅलन्स, एक समन्वय साधायला शिकवतो. याचा अर्थ आपल्याला जगापासून पळून जायचं नाहीये, उलट आपल्या रोजच्या कामात, आपल्या जबाबदाऱ्यांमध्येच निस्वार्थ सेवेचा भाव आणायचा आहे. आणि खरं सांगायचं तर तेच खरं अध्यात्म आहे. आणि हा शेवटचा श्लोक तर या सगळ्या विचारांचा सार आहे. जेव्हा आपलं सांसारिक जीवन आपण प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित जगतो, तेव्हा परमार्थ त्यातच साधला जातो. संसार आणि परमार्थ यांच्यातला हाच समन्वय, हाच खरा धर्म आहे. हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजही तितकंच खरं आहे, नाही का? जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. आपण आपल्या नोकरीत, व्यवसायात, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये राहून आसक्ती आणि अहंकार बाजूला सारून ती निस्वार्थ सेवेची भावना कशी जागवू शकतो, यावर नक्की विचार करून बघा.